संसारात जी धडपड करायला पाहिजे ती धडपड काही कामाची नाही, पण परमार्थात आम्हाला धडपड करायला पाहिजे. मात्र आम्ही परमार्थात धडपड करत नाही महाराज. लक्ष देऊ नये का? शहराकडचा एक पाहुणा होता, गावचा जावई होता. शहराकडचा पाहुणा. आज शहराकडचा पाहुणा गावाला आला. गावाला आल्यानंतर महाराज त्याला गावाला एसटीनं गावच्या रस्त्यावर मेन सोडलं आणि गावच्या बाउंड्रीवर मेन रस्त्यावर सोडल्यानंतर महाराज गावात जायला निघालं. आता पावसाळ्याचे दिवस होते आणि त्या गावाला जायला दोन वाटा फुटायचे. एक होता शॉर्टकट होता, एक होता लॉंग कट होता. तर त्या शॉर्टकटच्या ठिकाणी बोर्ड लिहिलेला होता, या ठिकाणचा मार्ग घातक आहे, कृपया या रस्त्याने जाऊ नये. पावसाळ्याचे दिवस होते, दलदलीचा प्रदेश होता. या ठिकाणाहून जाणारा मार्ग हा घातक आहे, कृपया या ठिकाणाहून जाऊ नये असं त्या बोर्डवर लिहिलेलं होतं. पण ते पाहुणं लय डांबरट होतं महाराज. पाहुण्यानं विचार केला, इथं बोर्ड लिहिला, इथं लिहिलं इकडून जाऊ नका, पण आपण बघूया ना जाऊन नक्की काय इकडं घडले, नक्की काय आहे इकडं. म्हणून ते पाहुणं त्याच रस्त्यानं जायला निघाला. लक्ष देऊ नये का? ते पाहुणं त्याच रस्त्यानं. आता लक्ष देऊ नये का? जर एखादी शासकीय इमारत असेल तिथं लिहिलेलं असतं येथे थुंकू, येथे थुंकू. माणसं तिथंच जाऊन पिचकारी मारतात. येथे थुंकू नये तिथंच जाऊन थुंकतात. काय सांगावं महाराज. पण मंदिराच्या बाहेर लिहिलेलं असतं पादत्राणे येथे काढावे. ती तिथं काढणार, डोळ्याला दिसल अशी ठेवणार. आणि अलीकडं फॅशन निघाली, एक चप्पल इथं ठेवायची, दुसरी चप्पल त्या कोपऱ्यात ठेवायची. न्याला तर जोडच नेते गाड्या, ती काय सिंगल नेत बसस महाराज. मग त्या पाहुण्याला कळलं बाबा हा मार्ग खडतर आहे, पण तरी आता त्यानं जाऊ नये ना, त्याला माहिती नाही त्यानं जाऊ नये ना, पण तरी सुद्धा पाहुणं मग ह्याच मार्गानं जायचं. मग त्या मार्गानं चालत शॉर्टकट आहे म्हणे, ह्याच मार्गानं जायचं. आतापर्यंत इतके दिवस ह्याच मार्गाने येतोय, मग शॉर्टकट मारायचं म्हणून ते चालायला लागलं. चालता 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 जसं 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 पुढं गेलं, दलदल आली, दलदलीत पाहुणं रवलं. आता दलदलीत रावल्यावर महाराज पाहुणं लागले तर पडायला, जोर जोरात हात पाय हलवायला लागला. हलवते हलवते हलवते, जेवढं हलवलं हात पाय तेवढं आत 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 अगदी मुडकं तेवढं पाहुण्याचं बाहेर राहिलं. मुडकं राहिल्यावर पाहुणं जोर जोरात आरडायला लागलं, वाचवर वाचवर. तेवढ्यात महाराज त्या शेतावर वर काम करणारी याच्याच घरातली मंडळी, याच पाहुण्याच्या घरातली मंडळी, त्यातलं एक पोरगं धावत पळत आलं. बघितलं कोण आहे कोण आहे कोण आहे कोण आहे. तेवढ्यात एक जण म्हातारं ओरडलं, अरे कोण आहे तिथं. ते पोरगं म्हणते आपलंच दाजी गुतलंय. दलदलीत आपलंच दाजी गुतलंय. काय सांगावं. म्हाताऱ्याकडे कासरा होता बैलाचा. म्हातारं पळत आलं, कासरा आत टाकला आणि पाहुण्याला म्हटलं धर तोंडात कासरा. तसा पाहुणात फरा 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 वरत पाहुणा फरा फरा वडत बाहेर काढल्यानंतर काय सांगावं मला. ते पाहुणं शिवाय देतोय, काय तुमचा मार्ग आहे, काय तुमचं गाव आहे. अहो पाहुणं बोर्ड लिहिलेला तिथं या मार्गाने जाऊ नका, कशाला आला तुम्ही, ही तुमची चूक आहे. आणि दलदलीत गुतल्यावर हातपाय हलवायचे नसतात पाहुणं, शांत राहायचं असतं. म्हणजे दलदलीत माणूस रवत. पाहुणं म्हणले एवढं माहित असतं तर लय झालं असतं. पाहुण्याला म्हणले चला आता घरी. पाहुणं म्हणलं असलं अवतार घेऊन घरी अजिबात जमणार नाही. मग एक काम करा म्हणे, शेजारी विहीर आहे त्या विहिरीत जावा आणि त्या विहिरीत स्वतःचं अंग स्वच्छ करा आणि मग विहिरीतनं बाहेरून आपण घराला जाऊया. आणि असं म्हणल्यानंतर ते पाहुणं पुन्हा विहिरीकडे गेलं. पायऱ्या उतरल्या महाराज. हातपाय विहिरीच्या पायरीवरनं धुता 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 पाहुणं विहिरीत पडलं. जसं पाहुणं विहिरीत पडलं महाराज, त्याला सासरेचे बोल आठवले. काही करायचं नाही, शांत राहायचं. पाहुण्यानं हात असं समोर धरलं, असं केलं, पाहुणं उभं राहिलं. जसं उभं राहिलं लागलं गटकाळ्या खायला, गडा 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 गडा. पुन्हा लागलं जोर जोरात वाचवा वाचवा वाचवा. तेवढ्याच सासरा पुन्हा पळतलं. पाहुणं इथं पण पडला का. म्हणजे इथं पण पडलो. ह्याला पडायची सवयच होती महाराज. इथं पण पडल्या म्हणल्यावर पाहुणं लागलं महाराज वाचवा वाचवा करायला. सासरे भाऊ म्हणताय पाहुणं हातपाय हलवा हातपाय. मग पाहुण्यानं हातपाय हलवाय सुरुवात केली. कसं बस पाहुणं काटावालं. पाहुणं वर चढून आलं. सासऱ्याला म्हणतंय सासरे बुवा डोकं बी आहे का नाही तुम्हाला. मगाशी म्हणताय हातपाय हलवू नका, आता म्हणताय हातपाय हलवा. नक्की चाललंय काय तुमचं. सासरे बुवानं सांगितलं बाबा गाळात रुतल्यानंतर जोपर्यंत तुम्ही हातपाय हलवताय तोपर्यंत तुम्हाला त्यातनं बाहेर पडण्याचा मार्ग घावणार नाही. गाळात रुतल्यावर तुम्हाला शांतच राहावं लागेल आणि पाण्यात पडल्यावर तुम्हाला हातपाय हलवावेच. तसं आमच्या संसाराचं आहे बाबा. दृष्टांत संपला, सिद्धांत आहे का. आम्ही सुद्धा संसारात पडलोय, पण संसारात आम्ही हातपाय हलवतोय. पण जेवढे संसारात हातपाय हलवाल तेवढे गाळात संसारात रुतत जाल आणि जेवढे संसारात तटस्थ राहाल तेवढे संसारातनं लवकर बाहेर पडाल.
संसारातनं मायेतनं बाहेर पडायचं असेल तर आम्हाला शांत राहावं लागेल. आणि परमार्थ हे पाणी आहे. पाणी बाबा, परमार्थात जर तुम्ही हातपाय हलवले तरच तुम्हाला मोक्ष आहे, तरच तुम्हाला देव आहे. परमार्थात शांत राहून चालणार नाही. पण माणसं उलट करतात, परमार्थात शांत राहतात आणि संसारात हातपाय हलवतात.